श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बरेच जणांना ते गुरुचरित्र अध्याय 13, 14, 18 असे आपल्याकडे आहेत. तर बरेच जण मागतात, कोणाला 14 अध्याय वाचायचा असतो, कोणाला 18वा वाचायचा असतो. परंतु काही जण मला फोन करून पण विचारतात किंवा जेव्हा अध्याय हा ग्रंथ घ्यायचा असतो तेव्हा ते मला ते माहिती पण विचारतात, आई हा ग्रंथ कशासाठी वाचायचा, हा अध्याय कशासाठी वाचायचा असं विचारतात. पण मग तेव्हा मी तर देत असते माहिती, परंतु मी म्हटलं की बऱ्याच जणांना ती माहिती नाही की आपण 14वा अध्याय वाचतोय रोज, पण कशासाठी वाचतोय, 18वा अध्याय वाचतोय पण कशासाठी वाचतोय. कसं असतं, प्रत्येक अध्यायाचं वेगळं वेगळं महत्व आहे. कुठला अध्याय कशासाठी वाचायचं ते सगळं वेगळं वेगळं आहे. म्हणून आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13, 14 आणि 18 हा जो ग्रंथ आहे, छोटा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे. बघा मला हे थोडं उलट दिसतंय फ्रंट कॅमेरा असल्यामुळे. तर हा गुरुचरित्र ग्रंथ आहे. 13, 14 आणि 18 अध्याय आहे. पहिले छोटे छोटे आणि सेपरेट अध्यायाचे यायचे, पण आता एकत्र येत आहे ते. तर उलट आपला फायदाच आहे ना. ते छोटे छोटे एवढे 3 ग्रंथ सांभाळण्यापेक्षा हा जरा बरा आहे, लवकर सापडतो पण. तर असा तो गुरुचरित्र ग्रंथ आहे, अध्याय 13, 14, 18. तर त्याची माहिती घेणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण. कसं असतं बघा, बरेच जण 13, 14, 18 अध्याय वाचतात. म्हणजे कोणी 13वा, कोणी 14वा, कोणी 18वा, पण कुठल्या कामासाठी कुठला वाचायचा हे आपण आजच्या व्हिडिओत आणलेली माहिती. तर बघा, गुरुचरित्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुचरित्र हे वेदातला 5वा वेद आहे. तर आपण केव्हाही गुरुचरित्र वाचाल तर कुठलाही अध्याय वाचाल तर शुचिर्भूतून वाचायचा. कसं असतं, आता काही जण मला विचारता की ताई हा ग्रंथ घेण्यापेक्षा माझ्याकडे मोठा गुरुचरित्र आहे, त्यातला मी एक अध्याय वाचू का. तर नाही, तसं चालत नाही. कारण की तो आहे जो मोठा गुरुचरित्र आहे तो आपल्याला जर वाचन करायला घेतलं आपण तर तो पूर्ण वाचावा लागतो. म्हणजे असं मधलंच वाचायला त्याच्यात चालत नाही. त्याच्यासाठी हे सेपरेट अध्यायाचे ग्रंथ बनवलेले आहेत. कसं असतं, कुठले पण ग्रंथ हे त्या देवांचा आत्मा असतो. कुठले पण ग्रंथ हे त्या देवांचा आत्मा असतो. आता गुरुचरित्र म्हटलं तर हा वेदातला 5वा वेद आहे. आणि वेदातला 5वा वेद म्हणजेच त्याच्यात इतकं ज्ञान आहे. आणि साक्षात तो भगवान श्री दत्त महाराज आहे, म्हणजे दत्त महाराजांचा आत्मा आहे. कारण की तुम्ही गुरुचरित्रातलं पारायण जेव्हा करता, तुम्ही गुरुचरित्र पारायण करता तर तुमचं कुठलंही काम राहत नाही. आता हा ग्रंथ झाला, हा तुम्ही त्याच्यासाठी रोज आपल्याला एक अध्याय वाचायचं असतं, त्याच्यासाठी आपण वापरू शकतो. परंतु शक्यतो तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी किंवा कुठल्याही समस्यासाठी गुरुचरित्र पारायण करा. बघा 7 दिवसाचं पारायण करा, किती ऊर्जा मिळते. आणि किती मोठाही प्रश्न असेल तर आपण बऱ्याच वेळा सांगतो की 3 गुरुचरित्र पारायण करा, मोठ्यातला मोठा प्रश्न सुद्धा सुटत असतो. बऱ्याच वेळा आम्ही काय करतो, प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आहे ना, की कुठलाही प्रश्न असेल, म्हणजे मोठा प्रश्न असेल, कुठलाही मोठा प्रश्न असेल तर त्याला आम्ही 3 गुरुचरित्र पारायण सांगतो. 3 गुरुचरित्र पारायण कसे करायचे, दर महिन्यातून एक असं, एका महिन्याला एक असं, 3 महिन्यात 3 करायचे. तर असं असतं, किंवा आपण आपल्या याच्याने करू शकतो. परंतु असं असतं की गुरुचरित्र ग्रंथ जो मोठा ग्रंथ आहे ना, तो एक अध्याय वाचायला चालत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे तो एक अध्याय वाचायला चालत नाही. किंवा हे जे काही साखळी पद्धतीने करतात बघा, मागे एक ग्रुप आपण काढलेला होता, माझा ग्रुप आहे स्टॉलचा, त्यावर काही इतके मेसेज यायचे, ताई आपण साखळी पारायण करू, ताई आम्हाला साखळी पारायण करायची माहिती द्या, आम्हाला साखळी पारायण करायची माहिती द्या. तर गुरुचरित्राचं साखळी पारायण करता येत नाही. म्हणजे साखळी पारायण म्हणजे कसं म्हणत होते ते, की एक अध्याय समजा मी वाचायचा, दुसरा अध्याय दुसऱ्याने, तिसरा, त्याचे वेगळ्या वेगळ्या ग्रंथातला एक अध्याय. तर तसं चालत नाही. गुरुचरित्र ग्रंथ हा एक जर वाचायला पहिल्या अध्यायापासून शेवटपर्यंत वाचावं लागतं. त्याला मध्ये खंड करता येत नाही आणि मध्ये सोडता पण येत नाही, किंवा मधलंच वाचायला पण चालत नाही. असा तो आहे. तसं असं आजच्या व्हिडिओमध्ये आपली माहिती ह्या ग्रंथातली होती. परंतु ती थोडीशी माहिती मी दिली, कारण की मला बरेच मागे मग मी त्या ग्रुपमध्ये त्यांना हे सांगितलं की असं साखळी पद्धतीने पारायण करायला चालत नाही. आणि माऊलीने सुद्धा त्यावेळेला खास त्याच्यावर मार्गदर्शन केलं होतं की साखळी पद्धतीने पारायण करू नका, गुरुचरित्राचं चालत नाही. तर आपण करत असाल किंवा आपल्यापैकी कोणी करत असेल किंवा आपल्या ओळखीचे कोणी करत असेल तर सांगा, तसं चालत नाही. तर असं आजच्या व्हिडिओमध्ये थोडा तुम्हाला मोठ्या ग्रंथाची माहिती सांगितल्या गेली, तर सॉरी. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्रातला 13, 14 आणि 18वा अध्याय हा कशासाठी वाचायचा हे बघू. तर बघा, गुरुचरित्रातला 13वा अध्याय जो आहे
याच्यामध्ये कसं आहे, छोटे छोटे अध्याय, याच्यातला तुम्ही एक अध्याय वाचला तरी चालतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आता 13वा अध्याय वाचायचं, मग आता 13वा अध्याय जो आहे आरोग्यासाठी आहे. तर आपल्या घरामध्ये सतत आजारपण असेल, कोणाचं पण असेल, समजा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे की त्यांना सारखं सारखं आजारपण आहे, सारखं आजारी असतं, पोटाच्या आजारासाठी तर जास्त चांगला आहे तो, म्हणजे जास्त फायदेशीर आहे. सारखे पोटाचे आजार, ऍसिडिटीचे आजार आहे, म्हणजे ऍसिडिटी होती सारखी, पोट फुगतं, गॅसेस होता किंवा पोट दुखतं, किडनीचे आजार आहे, किडनी स्टोन आहे, हे जे काही पोटाचे आजार आहे ना, आतड्यांचे आजार आहे, हे पोटाचे कुठले पण आजार असेल ना, त्याच्यासाठी हा 13वा अध्याय वाचायचा. आणि 13वा अध्यायाच्यातला जर आपण घेतला ना, आपण रोज म्हणजे रोज 13वा अध्यायाच्यातला आपण, समजा आता तुम्हाला तो आजार आहे, पोटाचा आजार आहे, पोटाचा काही विकार आहे, तर तुम्ही यातला एक अध्याय वाचू शकता. फक्त मग तुम्ही रोज एक 13वा अध्याय वाचायचं. पण कसं आहे, जर आपल्याकडे तो प्रॉब्लेम असेल त्याने वाचू शकता, असं काही नाही. आपण सेवा म्हणून वाचू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला संकल्पित वाचायचं असतं. आणि संकल्पित आणि रोज काय असे ठराविक दिवस, समजा 108 दिवस, उदाहरणार्थ 108 दिवस कसं असतं, हा एकच अध्याय वाचायचं, त्यामुळे आपल्याला 108 दिवसाचा तरी संकल्प करावा लागतो. 108 दिवस आपण ते वाचायचं. आपल्याला पोटाचा किती मोठा आजार असेल तर तो आपला दूर होत असतो. म्हणून जर आपल्याकडे पोटाचे, मणक्याचे आजार असेल तर आपण गुरुचरित्राचा 13वा अध्याय वाचायचा. झाला आता 14वा अध्याय. 14वा अध्याय खूप जण वाचतात बघा, मला बरेच जण म्हणतात आम्ही 14वा अध्याय, आणि घेतात पण माझ्याकडनं, मागतात 14वा अध्याय आणि 18वा अध्याय त्याच्यासाठीच मागतात. मग 14वा अध्याय पाहिजे. तर 14वा अध्याय कशासाठी वाचायचं बघा. 14वा अध्याय जे आहे ना, अकस्मात येणाऱ्या संकटासाठी वाचायचं. आपल्याला सारखे सारखे संकट येत असेल, काय आपण करत नाही तरी मग घरी बसून संकट येतात, काय आपल्याला कुठून भांडणं येतात, काही आपल्याकडे ऍक्सिडेंट होतो, काही पडझड होती, काही नुकसान होतं, किंवा काही ना काही आपलं सारखं चालू असतं. एक झालं का एक येतं, एक झालं का एक येतं, हे निवारलं का दुसरं येतं, ते निवारलं का तिसरं येतं, असं सारखं जेव्हा होत असतं ना, ज्याच्या घरी होत असतं ना सारखं सारखं, तर त्याने गुरुचरित्रातला 14वा अध्याय वाचायचा आणि रोज वाचायचा. कंटिन्यू वाचा तुम्ही. गुरुचरित्रातला 14वा अध्याय जर रोज वाचला, तुम्हाला अकस्मात संकट म्हणजे अचानक जे येणारे संकट ते येत नाही. आणि आले म्हणजे येणारे आपल्या नशिबात जरी असेल संकट, ते तिकडच्या तिकडे निवारण होतात. किंवा आले पण खूपच असे येण्यासारखं असलं यालाच त्याचे काय म्हणतात ना, हात जाणार तिथे बोट जाईल, असं संकट आपले निवारण होत असतं. त्याच्यामुळे आपल्याला जर अशी संकट ज्याच्या घरी येत असेल तर त्याने चरित्रातला 14वा अध्याय वाचायचा. परंतु कोणत्या मोठ्या ग्रंथातला नाही वाचायचा, छोटा ग्रंथ मिळतो त्याच्या वाचायचंय. आणि हे रोज वाचल्याने आपल्या घरातल्या जर कर्त्या पुरुषाने जर गुरुचरित्रातला 14वा अध्याय वाचला ना, तर त्या पूर्ण घराचं रक्षण होत असतं. म्हणजे त्या घरातल्या महिलेने, पुरुषाने वाचला तर खूपच चांगलं असतं. आणि ज्या पुरुषांना नाही वेळ तर त्या महिलेने जरी वाचलं तरी चालतं, किंवा मुलांनी वाचलं तरी चालतं. घरातल्या कुठल्याही एका व्यक्तीने वाचलं तर पूर्ण घराचं रक्षण होतं. परंतु जास्त करून आई वडिलांनी जर वाचलं तर पूर्ण परिवाराचं होतं. तसं मुलांनी जरी वाचलं तरी सगळ्या घराचं होतं, परंतु आई वडिलांचं जास्त चांगलं असतं. तर असं मुलांनी पण केली पाहिजे सेवा, असं नाही की मुलांना पण सवय लागली पाहिजे सेवेची. म्हणून आपण काहीतरी मुलांना संस्कार म्हणून एखादं काहीतरी वाचन देतोच आणि द्यायलाच हवं. तर असं आहे गुरुचरित्रातले 14वा अध्याय. अकस्मात संकट टाळण्यासाठी किंवा अचानक येणारे संकट, सारखे सारखे संकट, आजारपण हे असेल तुम्हाला, आजारपण असेल किंवा सारखं सारखं संकट येत असेल, एक गेलं का दुसरं आलं, कुठं पैशाचं आहे, कुठं नुकसानीचं आहे, कुठे पडझड आहे, कुठे काही तोडफोड आहे, काही भांडणं आहे, हे जे अकस्मात येणार संकट याच्यासाठी आपल्याला गुरुचरित्रातला 14वा अध्याय वाचायचा. आता त्यानंतर 18वा अध्याय. 18वा अध्याय जो आहे तो कर्ज बाजारासाठी. जर तुमच्याकडे सारखं सारखं कर्ज होत असेल, तुमच्यावर कर्ज आहे ते फिटतच नसेल, किंवा पैशाची अडचण आहे, आर्थिक अडचण आहे, असं जे आहेत ना, त्याच्यासाठी तो वाचायचं असतं. किंवा घरात चोरी झाली आहे, ते वस्तू सापडण्यासाठी पण वाचू शकतो आपण. परंतु चोरी जर झाली तर त्याच्यासाठी पण वाचायचं, पण त्याला संकल्पित वाचायचं आहे. परंतु चोरीचं कसं असतं, ते लवकर होत नाही शक्यतो. म्हणजे माझ्या माहितीनुसार सांगते, तुमची जर सेवा चांगली पॉवरफुल असेल तर तुम्हाला लवकर पण फायदा होऊ शकतो, लवकर पण तुमची
चोरी जर झाली तर ती सापडू शकते ह्या गुरुचरित्रातला 18वा अध्याय वाचल्याने. तर असे आपले गुरुचरित्रातले 3 अध्याय आहेत, 13, 14 आणि 18. आणि हे जे आहे आपल्याला मोठ्या ग्रंथातले वाचायचे नाही, हे पुन्हा पुन्हा मी सांगते. म्हणूनच पहिल्या सुरुवातीलाच मी ती माहिती थोडी सांगितली, कारण की मला 2-3 जणांनी कॉल केला, ताई मग हा ग्रंथ घेण्यापेक्षा माझ्याकडे आहे तोच वाचू का? तर म्हणून मी थोडीशी पूर्वी माहिती सांगितली, व्हिडिओच्या सुरुवातीलाच माहिती त्याच्यामुळे सांगितली. त्याच्यासाठी सेपरेट छोटे ग्रंथ आहेत ते वाचा आणि ते आपल्याला रोज वाचायचे आहे. त्याला पण काही नियम आहेत, तर ते नियम मी तुम्हाला सांगते आता. तर पुन्हा सांगते, 13वा अध्याय हा पोटाचे आजार असेल आणि आजारपण पोटाचे कुठले आजार असेल त्याच्यासाठी आहे. त्यानंतर 14वा अध्याय जो आहे ते अकस्मात म्हणजे अचानक येणारे संकट याच्यावर आहे. आणि 18वा अध्याय जो आहे कर्जमुक्तीसाठी आहे, चोरी वगैरे झाली तर त्याच्यासाठी आहे, चोरी सापडण्यासाठी असं आहे. आता हे अध्याय कसे वाचायचे याचे नियम तुम्हाला सांगते. आता हे काही असं विशेष नाहीये, फक्त याला हे 12 ते 12:30 वाचायचे नाही. दिवसभरात कधी वाचू शकतात तुम्ही. फक्त वाचायला बसताना शुचिर्भूत म्हणजेच हातपाय धुवून घ्यायचे आणि वाचायला बसायचं. देवासमोर दिवा लावायचा आणि वाचायला बसायचं. एवढं मात्र करायचं. रोज वाचा. जर तुम्ही सकाळी वाचलं तर जास्त चांगलं आहे. उठल्या उठल्या आंघोळ झाल्या पितृंची सेवा केली का लगेच वाचलं तर खूप चांगलं आहे ते. बाहेर मग इकडे तिकडे फिरण्याच्या अगोदर जर केलं तर दिवसभर आपलं संरक्षण राहील त्याच्यामुळे, किंवा आपल्या परिवाराचं आपलं संरक्षण राहील. म्हणून सकाळी वाचणं जास्त फायदेशीर आहे. तर ते आहे. त्यानंतर त्याला काही बाकीचे नियम नाहीये ना. ब्रह्मचर्य, रोज वाचण्यासाठी ब्रह्मचर्याची आवश्यकता नाहीये. हा, तुम्हाला गुरुचरित्र मोठं वाचलं तर त्याला ब्रह्मचर्याचे पालन करणं, सगळ्याच गोष्टी पाळणं त्याला. पण हे जर एक अध्याय रोज वाचत असेल नित्य सेवा म्हणून, तर त्याला गरज नाहीये ब्रह्मचर्य पाळण्याची. आणि परान्न खायचं शक्यतो टाळायचंच असतं, कारण की परान्नामधून आपल्याला खूप काही दोष लागत असतात. त्यामुळे टाळायचं असतं. पण जिथे टाळता येत तिथं टाळायचं शक्यतो. जिथे नाहीच टाळण्यासारखं असलं तिथं आपण गायत्री मंत्र म्हणून खायचं. ते मग गायत्री मंत्र म्हणून घ्यायचं. आपण समजा उदाहरणार्थ तुम्हाला त्यांनी चहा दिलाय, चहा घेतला, आपण लगेच चहा घेतो पितो, तर थोडं 1-2 सेकंद थांबायचे. मनात त्या चहाकडे बघत गायत्री मंत्र म्हणायचा. तुमच्याकडनं जेवढं वेळा होईल, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, जेवढ्या वेळा बोलता येईल तेवढं म्हणायचं आणि मग प्यायचं तो. म्हणजे तुम्हाला त्या घरातले कसं असतं, परान्न खाल्लं म्हणजे त्या घरातले वास्तुदोष, पितृदोष, त्यानंतर त्या घरातले काही शापताप हे आपल्याला लागत असतात त्या अन्नातून. म्हणून आपल्याला परान्न शक्यतो वर्ज सांगत असतो. आणि पारायण काळात तर शक्यतो सांगतो, कारण की आपल्याला त्यांचे दोष लागतात, आपलं पुण्य त्यांना लागत असतं, म्हणून सांगत असतो पारायण काळात परान्न वर्ज. तर आपल्याला याच्यासाठी काही असं नाहीये परान्न वर्ज, परंतु शक्यतो टाळता येईल तर टाळायचं. नाही टाळता आलं तर गायत्री मंत्र म्हणून खायचं. तसं काही हे नाहीये. आणि शक्यतो काळं घालून वाचायचं नाही. शक्यतो काळं तर सगळ्यांनीच टाळावं, कारण की कसं असतं, काळ्यामध्ये निगेटिव्ह ऊर्जा जास्त असते, म्हणून आपण काळं टाळायला सांगतो. आणि महिला असेल तर महिलांनी कुंकू किंवा कुंकू किंवा गंध लावून सेवा करा. टिकली चुकून सुद्धा लावू नका. जेव्हा तुम्ही टिकली लावून सेवा करता तर त्याची तुम्हाला फलश्रुती 0 मिळते. मग हे लक्षात घ्या. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे टिकली का नाही लावू, त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. तर असो, आजच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला कळालं असेल की गुरुचरित्रातला 13वा, 14वा आणि 18वा अध्याय कशासाठी वाचायचा. तर हे कळालं असेल. त्याचे काही नियम नाहीये. नियम फक्त एवढंच आहे की 12 ते 12:30 वाचायचं नाही. शक्यतो सकाळी वाचायचा. धुतलेले वस्त्र घालून वाचायचं. म्हणजे कसं असतं, आपण जे काही रात्री झोपायला गाऊन घालतो आणि तोच सकाळी अंघोळ झाले की गाऊन घालतो कधी कधी, आणि त्याच्यावर वाचतं. तर शक्यतो नाही, महिलांनी गाऊन घालून कुठलीही सेवा करायची नाही, त्याची फलश्रुती मिळत नाही. तर ही गोष्ट आहे. फक्त एवढेच नियम आहे, बाकी त्याला काही नियम नाही विशेष. परंतु हे नियम जे आहे ना, हे नॉर्मल आहे, हे आपण कटाक्षाने पाळायचे शक्यतो. असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.